तर आज आली ते बघा आपली सगळी भाचे कंपनी उन्हाळ्यात सुट्टीला आणि आल्या चालू झाला बघा भाच्यांच्या उड्या मारायला सगळ्या घरातनी दंगा धुडकूस करायला. तेवढ्यात लगेचच काढलं बघा हे भाचे कंपनी खेळायसाठी कॅरम आणि चालू केलं मग कॅरम खेळायला सगळ्यांनी मिळून. त्यात आणि सोमवारचा बाजार होता म्हणून शेगावला बाजारात गेलतो मी. येताना भजी आणि जिलेबी आणली होती बघा. मग सगळ्यांनी मिळून भजी जिलेबी चालू केलं खायला. संध्याकाळी आणि मग घरात लगेच कोबी मंचुरी पण केली होती बघा. चालू केली मग सगळ्या भाच्यांनी आणि मी पण मिळून कोबी मंचुरी खायला. त्यानंतर ही बघा शानी डोक्याची काय मसरांजवळ जाऊन काय करा मग ते करा लागली. हे बघा मसऱ्यासोबत गप्पा मारत कसं बसलाय गाडी. मी म्हणलं मग ह्या वाघाला घे म्हशीची पप्पी तर एक घे म्हटलं. रात्री 12 वाजेपर्यंत त्यांच्या या करामध्ये चालूच होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्या हातरुणात डायरेक्ट मळ्यातच गेलो बघा. कारण मळ्यात आपल्यात हे आलो होतं बघा ट्रॅक्टर. आणि ट्रॅक्टर आलो होतं कशाला तर हे आलो होतं ट्रॅक्टर आपल्यातली ही मक्काची कणस आणि मक्काचं ही कॅम्बाळी न्यायला आलो होतं. चालू केलं मी जास्त वेळ न घालवता पाटीत पटापटा कणस भरायला आणि भरलेल्या पाट्या मग ट्रॅक्टर ट्रॉलीत नेऊन वाटायला चालू केल्या. मी आणि घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून पाठदेशी सगळं कणस भरून घेतली आणि लगेचच मग कॅम्बाळ पण चालू केलं ट्रॉलीत भरायला. एवढं सगळं व्हायला बघा 1 तास 2 तास तर लागलं. झालं मग एकदा सगळ्या ट्रॅक्टर मध्ये कॅम्बाळ भरून आणि लगेचच रशीनं बांधून पण घेतलं मग सगळं कॅम्बाळ ट्रॅक्टर मध्ये आणि निघालं मग लगेच पेटू मालक ट्रॅक्टर घेऊन घराकडे. पेटू मालकाला म्हणलं धीरे से येऊ द्या ट्रॅक्टर, कारण एवढे जोरात रशी बांधली नाही. ट्रॅक्टर एकदाच घराजवळ आणि पाठदेशी सगळं पहिलं कॅम्बाळ खाली करून आणि मग ट्रॉलीत खाली भरलेली सगळी कणस चालू केली. मग खाली वतून घ्यायला कणस पण एवढे काय निघाले ते बघा. बारीक ते जरा तेवढेच थोडेफार निघाले ते आपले. आणि इकडे सकाळी बघा घरात आपल्या भाच्यांचा काय खेळ कसा करा मग ते चालू आहे त्या बघा. इकडे पांडा गाडीला काय सुट्टी देत नाही ही सगळी पोरं. मग मी पण सगळं आवरून आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे सगळं करून घेतलं. आणि परवा हे बाजारातनं बघा हे रसनाच्या पुढे आणले होते. काय नक्की आपल्याला पण काय माहित नव्हतं कसं करायचं तरी पण चालू केलं बघा. पातेले घेऊन त्यात पाणी घेऊन असं सगळं करायला. पहिला तर आपण लिक्विडची पुडी सगळे पाण्यात ओतून घेतली. त्यानंतर केसरी कलर येण्यासाठी एक पुडी होती ती पण ह्यात ओतून घेतली बघा. त्यानंतर ना थोडीशी वर्ण साखर पण ओतून मग चालू केलं बघा सगळं पाणी ढवळायला. असं सगळं मिक्स होण्यासाठी थोडा वेळ असं पळीनं सगळं मिक्स करून घेतलं. आणि इकडे सगळे आपली भाजी कंपनी तयारच होती बघा सगळे रसना प्यायला. मग सगळ्यांना ग्लासामध्ये दिला आणि मला पण घेतला मग थोडासा प्यायला आणि मी पण घेतलं मग रसना. आणि ह्याची चव सेम टू सेम स्लाइस वान आहे बघा. त्यानंतर मग संध्याकाळी बघा आईनं आमच्या चालू केली मग भेळ तयार करायला. भेळ तयार केली आणि मग सगळ्यांनी घेतली मग खायला. सगळे कंपनी बसली होती बघा माळीत. सगळे उन्हाळ्याचं गार लागते म्हणून सगळ्या भाच्यांना म्हणलं भेळ पाहिजे तेवढे खाऊन घ्या, परत मी तुम्हाला कामाला लावणार. सगळ्यांची भेळ खाऊन झाल्यावर त्यांना बाहेर नेलं मग कामाला. काम होतं म्हणजे ही सगळी कणस आपल्याला ठेक्यात भरायची होती कारण मशीन येणार होती मका करायला. पोरांनी पण चालू केलं मग सगळी कणस पटापट सगळ्यांनी ठेक्यात भरायला. सगळी कणस ठेक्यात भरून होत्या ना तोपर्यंत लगेचच आली बघा ही मका करायची ही मशीन बघा. लगेचच मशीन लावून मग चालू केली मका करायला. सगळे मका करूपर्यंत दिवसच तर असा होता बघा आजचा पूर्ण आपला दिवस. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.